मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत ॲम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. आटपाडी परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आलाय. आटपाडीतील शुक ओढ्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शुक ओढ्याच्या पुलावरून होणारी वाहतूक आता बाजार समितीच्या मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच ओढ्यावरील पुरामुळे कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. आटपाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे आटपाडी तलाव भरून सांडव्यातून पाणी निघाले. तसेच शुक ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. आटपाडी परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आटपाडी तलाव भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले. तसेच परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आटपाडीतील शुक ओढ्याच्या पुलावरून देखील पुराचे पाणी जोरदारपणे वाहत आहे. ओढ्याच्या पात्रावरील दुकान गाळ्यात पाणी घुसल्याने विक्रेत्यांची दैना उडाल्याचे दिसून येत आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आटपाडी पोलिसांनी शुक ओढ्याच्या पुलावरून होणारी वाहतूक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गे वळवली आहे. या मुसळधार पावसामुळे आटपाडी शहर आणि परिसरात वाहतुकीसंबंधी गैरसोयींचा सामना करावा लागत असला तरी तालुक्यातील पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी वर्गाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.